विहारामध्ये उपस्थित असलेले सर्व उपासक तथा उपासिका बालबालक सर्वांना आशीर्वाद मंगल देवी। आज हा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेनिमित्तानं आयोजित करण्यात आलेला आहे आणि आजच्या दिवशी खूप महत्त्व आहे। आजच्या दिवशी बदलत महामंगलांच्या अस्थी सुद्धा साची या ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध असतात। त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीचा महोत्सव साजरा केला असतो। भगवान बुद्धाच्या वाणीचं पठण करत असताना, धर्माचं अनुसरण करत असताना तो धर्म समजणे आवश्यक आहे। धर्म समजल्याशिवाय आपल्याला अनुकरण करता येत नाही आणि अनुकरण करता आलं न मुळे आपल्याला दुःख मुक्तीचा अनुभव येतो। जेव्हा ज्येष्ठ भिक्षू या ठिकाणी बसलेले असतात, नवीन भिक्षू भिक्षुणी यांनी उपासक उपासिकांना उपासिक यांनी मोठ्या भिक्षूंच्या आदेशाची वाट पाहली पाहिजे। धर्म हा विनय आणि न्यायावर आधारित असतो आणि तो विनय आणि न्याय जर आपल्याला माहिती नसेल तर या ठिकाणी आपल्याला शांतता प्राप्त होत नाही। सद्धामाचं श्रवण करत असताना जेव्हा आपण सूत्रपाठ करतो, वंदना करतो, कोणती गाथा कोणत्या वेळेस बोलली पाहिजे हे भिक्षू भिक्षुणी उपासकांना माहीत असलं पाहिजे। भिक्षू भिक्षुणी या ठिकाणी सूत्रपाठ करत असताना उपासक उपासिकांनी मोठ्या आवाजामध्ये किंवा त्यांच्या उच्चारण येण्याआधीच आपला आवाज काढणे हा अधर्म आहे। त्यामुळे धर्माचं अवलंबन होते आणि जेव्हा आपण गाथा सूत्र बोलत असतो, जे ज्येष्ठ भिक्षू आव्हान करतात, उपासक उपासिकांनी समंत चक्रवाळातील देवतांना तथागत भगवान बुद्धाचा सद्धम या ठिकाणी पठण केले जात आहे आणि श्रद्धापूर्वक ऐकून आपण निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतो। असे जेव्हा ज्येष्ठ भिक्षू आव्हान करत असतात त्यावेळेस लहान भिक्षूंनी ते फक्त ऐकायचं असते, हे गाथा बोलायचे नसते। एकच मोठे जे ज्येष्ठ भिक्षू असतात त्यांनीच ती गाथा बोलायची असते आणि नंतर ते बोलून झाल्यानंतर ती आपण साधुता करायची असते। परंतु त्या गाथेचं गांभीर्य माहिती नसल्यामुळे, त्या गाथेचा अर्थ माहिती नसल्यामुळे कुठली गाथा कुठे बोलल्या जाते, कोणी बोलल्या जाते आणि ज्येष्ठ भिक्षूंचा सुद्धा अनादर होतो आणि धर्माचा सुद्धा अवलंबन होतो। तर आपण ह्या गोष्टी उपासक उपासिका भिक्षू भिक्षुणी समजून घेतलं पाहिजे। विनयानुसार आपलं बसणं आणि बोलणं चालणं असलं पाहिजे, त्यावरच आपली प्रज्ञा आणि ज्ञान होईल। तर या ठिकाणी आपण सर्व लोक उपासक उपासिकांनी संघदानाचं आयोजन केलेलं आहे। संघदान त्यांना सर्वात उत्तम पुण्य आहे, सर्वोत्तम पुण्य आहे। भगवान बुद्धाने याची व्याख्या केलेली आहे। जेव्हा महाप्रजापती गौतमी जेव्हा कठीण चिवरदान भगवान बुद्धाला प्रदान करत असते, तेव्हा भगवान बुद्ध सांगतात की गौतमी तू भिक्षू संघाला दान कर। ते दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस भगवान बुद्धालाच वंदन करते आणि त्यांना ते चिवर देण्याची इच्छा असते। भगवान बुद्ध तिन्ही वेळेस ते संघाला दान करण्यासाठी याचा अर्थ असा असते की तिची चेतना थोडीशी व्यक्तिगत होत असते आणि व्यक्तिगत दानापेक्षा संघदानाचं पुण्य अधिक असते। स्वतः भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध असून सुद्धा त्यांनी संघाचं पुण्य काय आहे हे त्या गौतमीला समजावून सांगितले। 4 किंवा 4 पेक्षा उपसंपन्न भिक्षू भिक्षुणी ज्या ठिकाणी एकत्र येत असतात त्या ठिकाणी समंत विश्वातील भिक्षू त्या ठिकाणी भिक्षू उपस्थित असल्यासारखं असते।
स्वतःमध्ये सकृतकामी अनागामी आणि अनंत असल्यासारखे स्मरण करून त्यांना उद्देशून दान असते. एवढंच नाही तर भगवान बुद्धाच्या काळापासून तर आजपर्यंत जेवढे काही अनंत सतत स्वतःमध्ये सततकामी अनागामी होऊन गेले तेच त्या गुणांना स्मरण करून सुद्धा हे दान उद्देशून असते. एवढंच नाही तर भविष्यात येणारे बुद्ध शासन, येणारे अरहंत, येणारे बुद्ध त्यांना सुद्धा उद्देशून आपण आजचे दान कर्म करत आहोत. आणि म्हणून हे दान कर्म अति पुण्यफल प्राप्त करून देत असते. मनुष्याचं वर्तमान जीवन आणि भविष्य बदलवणार असते. आणि या सद्गुणाची धारणा करण्यासाठी भगवान बुद्धाचा हा उपदेशी सद्धर्म आपल्यासाठी उपयोगी ठरत असतो. तर या ठिकाणी मी एक गाथा बोललो आहे. विघा जागृतो रती देग संतस्य योजना देगो बालान संसारम सद्धर्म अविचारतो. याचा अर्थ असा आहे, जागणाऱ्याला रात्र खूप लांब वाटते आणि थकलेल्या व्यक्तीला रस्ता खूप लांब वाटतो. आणि सद्धर्म न जाणणाऱ्या व्यक्तीला हा संसार सुद्धा लांबच वाटतो. तर यावर भगवान बुद्धाचे एक प्रवचन आहे. प्रवचन तर खूप लांब आहे, परंतु आपण संक्षिप्तपणे समजून घेऊ. त्यामुळे कर्म आणि कर्माचे परिणाम आपल्याला समजून येतात आणि आपल्या जीवनामध्ये सुधार होतो. तर भगवान बुद्धाच्या वेळेची घटना आहे, जेव्हा प्रसेनजित राजा आपल्या सैन्य बलासह जेव्हा प्रदक्षिणा घालत असतो आणि पूर्ण सैन्य, घोडदळ, पायदळ, हत्तीदळ सर्व रस्त्यावर जेव्हा उतरवतो, जशा प्रकारे आपण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीचा जो प्रसंग आपण पाहत असतो टीव्हीवरती, तशाच पद्धतीच्या किंवा त्याहीपेक्षा सुंदर प्रसंग प्रसेनजित राजाच्या जीवनामध्ये असतो. आणि जेव्हा तो रस्त्यावर चालत असतो तर सर्व लोक प्रजा त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी करतात. राजाचे सैनिक त्यांना दंड्याने मारून दूर हाकलतात, तरी प्रजा ती शांत होत नाही, त्याला पाहण्याची जिद्द करत राहतात. त्याचं मन भरत नाही, तरी ते धावधाव त्याला पाहण्यासाठी पुढे पुढे येतात. हे त्याच्या पुण्यबलाचं कर्मफल होतं, धर्माचा ते पुण्यबल होतं. तर असं करत असताना प्रदक्षिणा चालू असताना एक 7 मजल्याची बिल्डिंग होती आणि 7 मजल्याच्या बिल्डिंग वरती एका व्यक्तीचं राहणं होतं, पती पत्नीचं. आणि 7व्या बिल्डिंगवर राहत असलेली ती महिला. राजाचा तो लवाजमा पाहण्यासाठी 1 ते 2, 3, 4 सेकंदाच्याच कालावधीत ते झरोका बाजूला करतो आणि राजाची तो शोभायात्रा पाहतो आणि तत्काळ ते बंद करतो. राजाचं तेवढ्याच क्षणामध्ये त्या स्त्रीकडे लक्ष जाते आणि तो त्या स्त्रीला पाहून आसक्त होतो. आणि आसक्त झाल्यामुळे त्याला त्या हत्तीवरून पडण्यासारखं वाटायला लागते. तो विचलित होतो आणि विचलित झाल्याच्या नंतर त्याला असं वाटते की आता आपण लवकरात लवकर राजवाड्यात पोहोचलो पाहिजे. कारण त्याच्या मनात एकच विचार की ही स्त्री कधी मला प्राप्त होईल. आणि म्हणून तो लवकर आपली प्रदक्षिणा पूर्ण करून राजवाड्यात पोहोचतो आणि आपल्या सैनिकाला बोलावतो, सेनापतीला बोलावतो आणि त्याला सांगतो की तू रस्त्याने जात असताना माझ्याकडे लक्ष देऊ का? तो म्हणाला, हो महाराज, माझं लक्ष होतं तुमच्याकडे. तर मग काय पाहिलं बाबा महाराज, तुम्ही 7 मजल्याच्या बिल्डिंग वरती एका स्त्रीला पाहत होते आणि त्या क्षणात तुमचं चित्त विचलित झालं आणि ती पडल्यासारखी झाली लक्षात आहे. तेव्हा त्या सेनापतीला आदेश करतो राजा की जा, तिचा कोणी रक्षित आहे का, तिला कोणी सांभाळणार आहे का, जा पाहून ये. तर जेव्हा तो चौकशी करून येतो तर त्याच्या लक्षात येते तिचा कोणीतरी रक्षित आहे, तिला पती आहे. तर मग तो दुसरी योजना आखतो, कारण सुरक्षित स्त्रीला जबरदस्ती आणणे हे दोष असते, पाप असते. त्यामुळे तो दुसरी योजना आखतो की त्या राजाने त्या व्यक्तीला आपल्या कामावरती बोलावले आणि कामावरती बोलावल्याच्या नंतर तो त्याला बोलावतो, सांगतो की तुला आजपासून दरबारामध्ये काम करायचं. तो म्हणतो की महाराज, मी राज्याचा टॅक्स देतो, वेळेवर पैसे भरतो, मला शेती काम धंद्यात खूप पैसा मिळतो, मला नोकरीची आवश्यकता आहे.
परंतु राजा म्हणतो हा राजाचा आदेश आहे, हा देशाचा आदेश आहे, किंवा नोकरी करावीच लागेल. तेव्हा जेव्हा हा नोकरी करावीच लागेल, नाही तर तुला दंडाचा भागीदारी होशील असे जेव्हा राजा आदेश देतो, तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, आपला जीव वाचवण्यासाठी राजाची तो नोकरी करतो. परंतु राजा वेगळाच षडयंत्र रचून असते, त्याला झोप येत नाही आणि तो आपल्या षडयंत्रामध्येच राहतो आणि त्याला असं दुर्लभ काम सांगतो, इतकं दुर्लभ काम सांगतो की तो एकतर त्या ठिकाणी मेला पाहिजे, नाहीतर थकला पाहिजे, नाहीतर त्याला कोणतरी अपघाताने मेला पाहिजे, अशा पद्धतीचं दुर्लभ काम सांगतो. ते खूप भयंकर असते. अशा हिंस्र ठिकाणी त्याला सांगतो की मला सायंकाळच्या सूर्यास्ताच्या आधी एक लाल माती आणि एक श्वेत कमल पुष्प आंघोळी करता आणून दे. तेव्हा तो समजून गेला की आता हे दुर्लभ काम राजाने माझ्यासाठी दिले आणि गेलो नाही तर इथे मरण आहे. तर तो पटकन घरी जातून आपल्या पत्नीला म्हणतो की काय जेवण तयार केलेलं आहे. तो म्हणजे भात टाकलेला आहे, चुलीवरती आहे, आणि तो म्हणतो जे आहे ते तसंच दे. तो गरम गरमच आपल्या डब्यामध्ये बांधून घेऊन जातो आणि रस्त्यामध्ये आणण्यापूर्वी तो असा विचार करतो की यातला अर्ध मी कोणाला तरी दान करेल आणि अर्धे अर्ध तो खातो. पुढे चालत असताना एक वाटसरू येतो आणि वाटसरू आल्याच्या नंतर तो म्हणतो खाण्याची काही व्यवस्था आहे का, तुमच्याकडे काही खाण्याचं आहे का. तो म्हणतो थोडंसं आहे, मी खाल्लेलं आहे त्यातलं, पण एका व्यक्तीची भूक एवढा आहे. तो त्याला देतो. त्याच्यानंतर समोर गेल्याच्या नंतर एक नदी लागते आणि त्या डब्यात भरलेले सर्व काही जेवण प्राण्यांना टाकतो आणि पुढे निघून जातो. आणि तो स्मरण करतो की मी आज चालत असताना, रस्त्याने चालत असताना 2 पुण्यकर्म केलेले आहेत. एक तर रस्त्यामध्ये भुकेल्या व्यक्तीला मी भोजन दिलेलं आहे, दुसरं नदीतील प्राण्यांना मी जेवण दिलेलं आहे. या पुण्याच्या आधाराने माझा हा संकल्प पूर्ण हो, असं मनात चिंतन करून पुढे पुढे जात होतो. त्या सरोवरामध्ये जाऊन पोहोचतो. सरोवरात पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो आवाहन करतो, असं आवाहन करतो की या ठिकाणी मला राजाने खूप दुर्लभ काम सांगितलं, ते होईल की नाही मला शक्य नाही, पण मी या ठिकाणी असलेल्या देवतांना आवाहन करतो की मला मदत करा. माझ्याजवळ 2 पुण्यकर्म आहे, मी तुम्हाला या पुण्यकर्मामध्ये समाविष्ट करून देतो. हे पुण्य तुम्हाला देतो, या पुण्याच्या आधाराने मला मार्ग सोपा हो, असं तो आवाहन करतो. आणि हे आव्हान तो तिसऱ्या ठिकाणचा नागराजा ऐकतो. तो म्हणतो की माझ्याकडे पुण्याचा बोध कमतरता आहे, मला या पुण्यामध्ये समाविष्ट करून घ्या. तो म्हणतो मी तुम्हाला या पुण्यामध्ये समाविष्ट करून देतो, परंतु मला 2 गोष्टीची आवश्यकता आहे. एक तर लाल माती आणि दुसरा आहे श्वेत कमल पुष्प. त्या ठिकाणी त्या राजाच्या आदेशाशिवाय, नागराजाच्या आदेशाशिवाय कोणाची सत्ता चालत नाही. त्या ठिकाणी ते त्याचं पुष्प तोडणे किंवा त्या ठिकाणी माती घेणे म्हणजेच मृत्यूला प्राप्त होणे आहे. आणि असं दुर्लभ कार्य प्रसिद्ध राजाने या आपल्या सैनिकाला सांगितले. आणि मग तो नागराज त्यातील प्रसन्न होऊन त्या व्यक्तीला लाल माती आणि कमल पुष्प असले देतो आणि तत्काळ तो निघतो. सूर्यास्त होण्याच्या आधीच पोहोचण्याचा तो प्रयत्न करतो. पण राजाच्या मनात असे विचार चालू असतात की लोक बडे मायावी असतात, म्हणून तो काय करतो की सूर्य होण्याच्या आधीच जेव्हा 2 घंटे आधी तो आपल्या दरबाराचा पडपड बंद करून देतो आणि ती चाबी आपल्याजवळ घेऊन जातो. जर आला असता हा बाहेरच राहील आणि वेळेच्या आधी आला नाही म्हणून त्याला दंडित करतो. अशा हेतूने राजा ती चाबी आपल्याकडून घेऊन देतो. आणि हा जो व्यक्ती असतो हा त्या ठिकाणी पोहोचतो. 2 घंटे आधीच पोहोचतो. त्या ठिकाणी दरबारला म्हणतो की दरबारचा कोण राजाने मला दुर्लभ कार्य सांगितलेलं, त्याच्या आंघोळीसाठी मी माती आणि कमल पुष्प घेऊन आलेलो आहोत. तो दरबार म्हणाला की सैनिक, आज राजाने 2 घंटे पहिलेच बंद केले आणि चाबी स्वतः घेऊन गेले, मग उघडणं शक्य नाही आता दरवाजा. तेव्हा तो खूप
आव्हान करतो, मोठ्याने ओरडतो आणि रडतो, माझ्या मदतीला कोणी धावा, परंतु त्याच्या मदतीला कोणी धावत नाही. तेवढ्यात त्याला आठवण होते की तथागत सम्यक संबुद्ध या ठिकाणी बाजूलाच आहे, जे पण बिहारामध्ये का आपण भगवान बुद्धाचा आधार घेऊन तो त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या विहारामध्ये जातो. इथे राजाला त्या स्त्रीचं रूप पाहून, तिचं सौंदर्य पाहून त्याचं मन बेचैन झालेलं असतं. या कडावून त्या कडावर तो झोपण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला झोपच येत नाही. आणि त्याचा होत असतानाच त्याला अशा प्रकारचे शब्द ऐकायला येतात, भयंकर शब्द तो ऐकतो. आणि ते शब्द ऐकून राजा अजून घाबरून जातो. आणि घाबरल्यामुळे त्याच्या अंगावरती खूप मोठे मोठे केस उभे होतात. त्याच्या अंगाला पाणी सुटते, घाम सुटते, तो थरथर कापायला लागतो. आणि आपल्या दरबारात असलेला पुरोहित त्याला विचारतो की माझ्यावर काही संकट तर आलं नाही ना, मी हे शब्द ऐकलेले आहेत. त्या पुरोहिताला काही समजत नाही. आणि त्याला वाटते त्याला महाराजाला काय कोणतं स्वप्न पडलं किंवा कोणते विचार उत्पन्न होते किंवा काय त्याला आवाज आला. जर आपण याचं निरीक्षण केलं नाही तर राजा आपल्याला आजच्या आजच काय करेल, नोकरून काढून टाकेल आणि आपल्या खाण्यापिण्याची बांधणी निर्माण होते. आपण पुरोहित फक्त या ठिकाणी पूजापाठ करण्यासाठी नियुक्त झालेलो आहोत. ते पोगा पंडित असतात, परंतु राजाच्या समाधानासाठी सांगतात, महाराज तुमच्या जीवावरती खूप मोठं भयंकर संकट आलेलं आहे. आणि पुरोहित विचार करतात, जर याला आपण छोटा मोठा विधी सांगितला तर हा विश्वास ठेवणार नाही. 4-5 गायीचा जर आपण यज्ञ सांगितला तर म्हणेल की आपल्या घरी खाण्यासाठी यज्ञ करत आहेत, आहुती देत आहेत. म्हणून त्याने खूप मोठा यज्ञाची सामग्री सांगितली. हजारो गायी लागतील, हजारो भेड लागतील, हजारो कालवडी लागतील, हजारो माणसा नरबळीचा पण त्याने उल्लेख केला त्या ठिकाणी. तेव्हा राजाला विश्वास येईल, तूप, तेल, धान धान्य सर्व लागेल. आणि अशा पद्धतीने आक्रोश सुरू झाला. जबरदस्तीनं लोकांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलं, जबरदस्तीनं लोकांचे पशु घेण्यात आले, भेड घेण्यात आले आणि जबरदस्तीनं लोकांचे छोटे छोटे लेकरं त्या ठिकाणी बळी देण्यासाठी जमा करण्यात आले. आणि हा गोंगाट राणी मल्लिका हिला ऐकायला आला की एवढा मोठा आवाज कशाचा आहे. तर ते त्या ठिकाणी येऊन पाहते तर खूप सारे लोक ओरडत आहेत, आवाज करत आहेत, आपल्या मुलाबाळांना घेऊन आवाहन करत आहेत. आणि गायी, ढोरं, बकऱ्या मोठमोठ्यानं ओरडत आहेत. तेव्हा ती राजाजवळ जाते, राजाला विचारते की महाराज काय प्रकार घडला, हे आयोजन कशाचं आहे. तो आपल्या राणीला दाटतो आणि तो म्हणतो की तुला साधी गोष्ट समजत नाही की माझ्या अंगावरती या कानातून त्या कानात भला मोठा नाक चालत आहे आणि तुला काय चालत आहे हे विचारत आहे. ही आपली राणी म्हणते राजाला की स्पष्ट तरी सांगा काय झालं. तर तो सांगते मला अशा पद्धतीचे स्वप्न पडलेले आहे, अशा पद्धतीचे मला शब्द ऐकायला आलेले आहेत. आणि त्या शब्दाला ऐकल्यामुळे मला सुटलेला आहे, घाम सुटलेला आहे, माझ्या मनात चिंता उत्पन्न झाली आहे. जेव्हा मी त्या पुरोहिताला हे विचारलं तर तो म्हणाला खूप मोठा यज्ञ करावा लागेल, त्याने याचा उपाय सांगितलेला आहे, तुझ्या जीवावरती भलं मोठं संकट आहे. तेव्हा ती स्त्री मल्लिका देवी धार्मिक स्वभावाची असते, भगवान बुद्धाची शिष्य असते आणि ती आपल्या पतीवरती ओरडते, रागावते आणि त्याचा हात धरण्यापूर्वीच ती बोलते आणि आपल्या पतीला बोलते की आजही तुम्ही गजभर भात आणि हांडीभर भाजी खाता. बुद्धी तुमची तेवढीच आहे आजही. त्या मूर्ख पुरोहिताच्या आदेशाने तुम्ही एवढ्या लोकांचा बळी घेता, एवढ्या पशूंचा बळी घेता, अजून दुःखामध्ये जाण्याचा तुम्ही प्रयत्न करता. जवळच असलेले तथागत सम्यक संबुद्ध त्रिकाल ज्ञानी संपूर्ण ज्ञान ठेवणारे तुम्ही त्यांना सोडून या मूर्ख व्यक्तीच्या आदेशाने एवढं पाप कर्म करता. तेव्हा ती त्या आपल्या पतीचा हात धरते आणि ते भगवान बुद्धाच्या आश्रमात घेऊन जाते. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भगवान बुद्ध विचारतात, तो शर्मीच्या मारेनं
खाली मान घालून बसलेला असतो, तो काही बोलत नाही. त्याची पत्नीच त्याला भगवान बुद्धाला सांगते की भगवान अशा पद्धतीनं हा व्यक्तीने शब्द ऐकले आणि शब्द ऐकून त्या पुरोहिताच्या म्हणण्यानुसार हा एवढा लोकांचा बळी घेतला. यांची सद्बुद्धी जाग्यावर आणा, यांना मार्गदर्शन केलं. तेव्हा भगवान बुद्ध जातात आणि विचारतात तू काय ऐकलं? तर तो सांगते तू स न अशा पद्धतीची मी शब्द ऐकली भगवान. तेव्हा भगवान बुद्ध सांगतात की तुला यापासून काही धोका नाही, तुला काही संकट नाही, काही आपत्ती नाही, विपत्ती नाही. तेव्हा त्याच्या मनामध्ये शांतता उत्पन्न होते. परंतु भगवान मला ते शब्द कसे काय ऐकायला आले त्याचं वर्णन करा. तेव्हा भगवान बुद्ध सांगतात की ते असे प्राणी होते भयंकर की ते सांगत आहेत, आपलं दुःख व्यक्त करत आहेत. ते 60,000 वर्षापर्यंत इतक्या भयंकर दुःखात वेदनेत जीवन जगत होते. 60,000 वर्षाच्या नंतर 60,000 लाख वर्षाच्या नंतर ते वर आले आणि वर आल्याच्या नंतर ते सांगत होते की दुष्कर्म करू नका, पाप कर्म करू नका, पुण्य कर्म करत चला, शील पालन करा, उपवास पालन करा, बुद्ध धम्माचं स्मरण करत चला, हे सांगण्याचा ते प्रयत्न करत होते. परंतु त्यांच्या मुखातून एकही शब्द निघत नव्हता. त्यांनी एक शब्द ते बोलून आणखी दुःखात वेदनामध्ये निघून गेले. तर भगवान बुद्ध त्यांनी कोणतं असं वाईट कर्म केलं होतं तर ते भगवान बुद्ध सांगतात की एके वेळेस त्याच गावामध्ये खूप ते 5 मित्र असतात. ते 5ही मित्र खूप करोडपती असतात आणि करोडपती असल्याच्या नंतर ते असा विचार करतात की आपण एवढ्या मोठ्या संपत्तीचा उपयोग कसा करायचा. तर आजचा ते चर्चा करत असतात. काही म्हणत असेल तर मांस, शाळीचा भात खाऊन, मांस खाऊन आपलं संपूर्ण जीवन याच्यामध्ये खाण्यातच गुंग करायचं. दुसरं म्हणाला की मांसाबरोबर आपल्याला दारू आणि मदिरा सुंदर सुंदर पिऊन आपण आपलं जीवन व्यतीत करू. तिसरा म्हणाला या जगात अशी कोणती स्त्री आहे की आपण तिला पैसे दिल्याच्या नंतर ती आपल्या जवळ येणार नाही. अशा पद्धतीनं हौसेत मजेत अशा पद्धतीनं आपण जीवन काढायचं. आणि त्यांनी ते जीवनभर केलं. पण हा चिंतन करत असतानाच त्याच गावामध्ये तथागत सम्यक संबुद्ध आलेले होते. सारे लोक गावातली कोणी पाणी दान देत होतं, कोणी भोजन दान देत होतं, कोणी औषधी दान करत होतं, कोणी वेगवेगळ्या छोट्या मोठ्या वस्तू जे काही त्यांना शक्य होतं ते सर्व दान कर्माची सामग्री तयार करत होते. जे भिक्षू संघाचे भोजनदान करत देत होते, वंदना करत होते, भगवान बुद्धाचा दुःखमुक्तीचा उपदेश ऐकत होते. आणि हे 5 मित्र आपल्या या कुशल अकुशल विचारामध्ये गुंग होते आणि संपूर्ण जीवन त्यांनी अशाच पद्धतीचं व्यतीत केलं. मांस साळीच्या भातामध्ये खाण्यात, व्यभिचारात आणि दारू आणि मदिरा पिण्यात गुंग राहिले आणि मृत्यूच्या नंतर ते इतक्या दुःखद अवस्थेत प्राप्त झाले. अशी भयंकर स्थिती त्यांना प्राप्त झाली. तर तोच अनुभव सांगत होते की तुम्ही असे वाईट कर्म करू नका. आम्ही चुकलो. आम्ही भगवान बुद्धाला त्यावेळेस मुठीभर भात देऊ शकलो नाही. जर त्यावेळेस आम्ही भगवान बुद्धाला मुठीभर भात दिला असता तर आज आम्हाला हे दुःख प्राप्त झालं नसतं. म्हणून तुम्ही आज वेळ आहे, सद्धर्माचं अनुकरण करा, सद्धर्माचं पालन करा, तथागत सम्यक संबुद्ध आहे असे ते आपला अनुभव व्यक्त करतो. परंतु ते एकही शब्द बोलू न शकल्यामुळे तुला ते समजलं नाही. तर राजाचे प्रज्ञाशक्ती जागृत होते, त्याला आलोक प्रज्ञा उत्पन्न होते, विवेक उत्पन्न होते, बुद्धी उत्पन्न होते, शांतता उत्पन्न होते. आणि भगवान बुद्धाला हात जोडून म्हणते की भगवान मी सुद्धा तेच पाप कर्म करत होतो. त्या स्त्रीकडे पाहून माझं मन एवढं विक्षिप्त झालं होतं, एवढं आसक्त झालं होतं, तेच पाप कर्म मी आज करत होतो. त्या लोकांना एवढं भयंकर दुःख प्राप्त झालं तर माझ्याही समोर तथागत सम्यक संबुद्ध आहे. मी जर या पाप कर्मात राहिलो असतो तर माझं त्याहीपेक्षा भयंकर असं दुःख प्राप्त झालं असतं. असा तो त्या ठिकाणी आपला भाव उद्गार व्यक्त करतो. आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धाने सद्धर्माची देशना केल्यामुळे त्या मल्लिका देवीने सर्वांची रक्षा केली, सर्वांच्या प्राण्यांची रक्षा केली, सर्वांच्या मुलांची रक्षा केली. सर्व बळी आणि साठी आणलेले सर्व पशु सोडण्यात आले. अशा पद्धतीनं या ठिकाणी मल्लिका देवीचा जय जयकार झाला. तर तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात त्या ठिकाणी तो एक व्यक्ती होता, झोपला बसला. तोही म्हणाला भगवान
मला सुद्धा असंच वाटत होतं. म्हणजे तेव्हा भगवान सांगतात की दिगा जागृत होती दिग संतस योजना दिगो बालाना संसारम सत्पन्न अभिजातो. जागणाऱ्याला रात्र लांब वाटते, जसं त्या राजाला रात्र लांब वाटत होती, कधी दिवस निघून जातो. जसं तो चालणाऱ्याला व्यक्तीला रस्ता लांब वाटत होता आणि सद्धर्माला जाणणाऱ्या संसार खूप लांब वाटतो. अशा पद्धतीने यातून आपण बोध घेऊन भगवान बुद्धाचा अनुसरण कार्याने करत राहावं आणि आपलं दुःख कमी करावं अशी मंगल कामना करूया. भवतो सर्व मंगलं रक्षांतो सर्व देवता सर्व बुद्धानुभावेन धम्मानुभावेन संघानुभावेन सदा सते भवन्तु ते.